तर पाहिजे. बोला रे. अय्यो 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 बघा इथे आहेत पप्पा आणि अविक्रम. थांबा रे. अविक्रम आहे. विक्रम आहे. 4 बॉटल रोज का म्हणला तर रोज का आता रोज काही होते. नाही मी तुम्ही हे गाणं बोलू नका, चिडचिड होईल मला. महाबळेश्वर म्हणजे खूप छान हिरवगार. मी 12वीला ना तेच हिल स्टेशनचं नाव महाबळेश्वर लिहिलं होतं. तू चुप रे बाबा. इथं कोणती नदी आहे इथे? महाड शहर. कोणतं? रत्नागिरी. मी आज रत्नागिरीची ऍक्टिंग कसं करतो? जबा जबा अभी मैं हर एक गाव का थांब ना. गेले ओल्ड अप करण्यासाठी मला माहिती दिसले आणि झाडीत लोक दिसले, ट्रक दिसले आणि आंब्यावरचा आम्हाला बोट दिसले. आंबा कुठे आहे? आंब्यावरच बोट दिसलं. मंजा दिसला. मंजा कंटिन्यूस नाही घ्यायचं रे, पॉज करायचं आणि मग तिथे चांगलं स्पॉट याच्यावर जास्त असलं झालं. माझे 3 म्हणजे इथले इकडचे फ्रेंड आहेत. घाट मस्त हे घाट आहे. मुंजा लगीन हे कोणाला घाट बघायचं होतं? तो बघा तळा कसला भारी आहे. अरे मुंजा काही दिसत नाही, तुम्ही दाखवतच नाही मला. काही दिसतही नाही. दिसलं मला. पाणी एवढस दिसतंय. लई मोठं आहे. दिसलं मला. लई मोठं आहे. पावसाळ्यात इथपर्यंत येतो पाणी. खरं? मग गाड्या बंद. गाड्या बंद. गाड्या कशा काय बंद? सावधान अवघात भ्रमण क्षेत्रही वही आहे. काय थळ दिसतंय. गाडी बंद करून नाही चालू शकत यार. रोड वाढवतील, ऍक्च्युली वाढवायची गरज आहे. तळं असू दे किंवा इतर ठिकाण असू दे, तिथे थांबून जर आम्ही गाडी थांबून पाहिलं असतं तर खूप छान दिसलं असतं. पण गाडी चालवत असताना कॅमेरा ऑन करून किंवा आपल्या डोळ्यांनी देखील पाहायचं असेल तरी एवढं काही झाडांमुळं दिसत नव्हतं. तर त्यामुळं मी बोलत होती की तुम्ही मला दाखवतच नाही आहे. गाडी थांबून मला दाखवायला हवं की हा तळं इथपर्यंत आहे, एवढा मोठा आहे, असं आहे, तसं आहे. आणि त्यामध्ये खूप वेगळी मजा असली असती. पण त्यांचाही काही दोष नाही आहे, कारण की आम्हाला वेळ खूप कमी होता. शनिवारचा पूर्ण दिवस तर आमचं ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार होते. 5 तरी तास आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये लागले. आणि त्यानंतर मग जो वेळ मिळणार होता त्यामध्ये थोडं काही पाहायला मिळेल तर तेवढंच मिळणार होतं. आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर पाहून परत संध्याकाळच्या वेळेस आम्हाला निघायचं होतं. तर त्यामुळे पण नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही जाईल त्यावेळेस तर छान असं वेळ काढून जाणार आहे 2-3 दिवसांचा. मग तेव्हा कसं आम्ही जिथे हवा आम्हाला तिथे थांबून आम्ही व्यवस्थित पाहू शकू. महाबळेश्वरला जाताना हे रस्ते जे आहेत यू शेपमध्ये नागमोडी वळणाचे खूप छान वाटत होते, मजा वाटत होती आणि भीतीही वाटत होती तेवढीच. कोण इकडे एवढं गाव वसवायला गेला काय माहिती. गप नदीच्या साईडला गाव ठेवायचा. ते कधीच संपत नाही हा पण रस्ता. इन्फिनिटी. आता इकडे दिला आणि इकडे तर सगळं पाय काढतो. तुला ते बघून कसं नाही वाटत? एक मॉन्स्टर. मम्मी मला आवाज येणार नाही. अरे बापरे, 1 नंबर टपरी टाकली त्याने. ग्रीन पॉइंट बघा इथून बघायला. 1 नंबर इकडून आता बघा भारी पॉइंट दिसायला पाहिजे ना भाई. ग्रीन पॉइंट नाव दिलेलं होतं. किल्ला बघ, किल्ला वरती किल्ला आहे. खरंच ते दिसायले हे भूताचं वाटत आहे. ते दात आहे त्याच्या ते असं गोल गोल एकदम झालंय हा ना. आणि डोंगरावरती तुम्ही पाहू शकताय की कसं भूतासारखं म्हणजेच मम्मी पिक्चरमधल्यासारखं
शेपमधला डोंगर आहे आणि त्या डोळ्याच्या खाली त्याचा तो नाक आहे. मुलं एकदम लक्ष देऊन डोंगर झाडं रस्ते हे सगळं पाहत होते. तर त्या मुलांनाच लगेच लक्षात आलं. पाहता क्षणी निहाननी बोलला की मम्मी भूताचा डोंगर आहे. आणि खरंच वाटतंय हा. इथे थांबूया पटर मारा इथे थांबूया. आता झालं संपलं. अरे ते बाई इन्फिनिटी आहे काय? इकडे बघ नाही या साईडला. आता या साईडला आलं. काय होईल? अरे भाई इन्फिनिटी वॉर काय दिसत नाही ना. आंबे माची कशी येत असत. क्या वो पेड़ है. थोडी शूटिंग जाऊ बाई करते माझी. बारिशे यार हम जैसे सोचे ये जहां है वैसा ही. वही तुझ्या वेळेस कॅमेरा ऑन होता की नाही की काय माहिती. हा बोल. हा हा वैदू यश. अरे इकडं निहान. माझी करा काका. आमची पप्पा आमची करा. तू मागे जा. मम्मी मी पुढे बसतो. बस ना मग. तू मागे जा. बस झालं चला चल. संपले पैसे संपले. ठीक आहे. तर हे त्याला गेल्या गेल्या सगळे पूर्ण द्यायचं काय मनी नाही ना. ठीक आहे. हो ठीक आहे चालेल. हो आता बालाजी नमस्कार. चलो वायन बिअर शॉपिंग. बालाजी नमस्कार म्हणे. कामाच्या गोष्टी दिसले की राम राम सांगायचं. आम्हाला पण शॉपिंग दिसलं की आम्ही असं करू पळतो. फुल शॉपिंग. मी पण काचाला आवारे पारिजात आपला हॉटेलचं नाव काय. पारिजात. पारिजात ना हॉटेल महाबळेश्वर नाव आहे. पारिजात हॉटेल लिहिलंय नाव. अरे पारिजात त्याचं त्या माणसाचं नाव आहे. अच्छा मारुती पारिजात. माझं तर एक कबूत झाली. हा मी वाहन बाहेर काढलेली असं वाटत नाही तुम्हाला. हॉटेलमध्ये एंट्री करताच महाराजांची अतिशय सुंदर इथे फ्रेम लावलेली होती. यानंतर मी आणि प्रतिका मुलं घेऊन आलेलो होतो रूमवरती. ही प्रतिका जी आहे माझी जाऊ आहे आणि हॉटेलचं नाव आहे पारिजात. पुढच्या व्हिडिओमध्ये कुठे फिरलोत आणि कोणती शॉपिंग केली हे येणार आहे.